पेडगावचा हिंद केसरी मैदान पार पडलं आणि त्यात फायनलचा गुलालाचा मानकरी ठरलाय आपल्या सर्वांचा लडका दहिगावकरांचा पाखऱ्या. आपल्यासोबत संतोष शेठ असतील आणि त्यांची सर्व आज आपण टीम पाहतोय. आपण आतापर्यंत संतोष शेठला पाहिलं असेल, पण आज त्यांची एकजूट असणारी टीम सगळी आपण बघतोय. पहिल्यांदा हार्दिक अभिनंदन शेठ आपलं. धन्यवाद. काय सांगाल आजचा आनंद हिंद केसरीचा गुलाल आपल्या पाखराला मिळाला, काय सांगाल पहिल्यांदा? हे आनंद आज आपल्याला भरपूर झालेला आहे. आपली अपेक्षा होती 1 नंबरची, परंतु असं झालं की गाडी आपली 11 नंबर तासावर कडन लागली पब्लिक, त्याच्यामुळे जरा थोडं अडचण आली. परंतु पब्लिकने पळून सुद्धा सगळ्या प्रेक्षकांची मन जिंकली. मन जिंकले त्याने. येताना पब्लिकच आम्हाला म्हणत होतं 1 नंबर झाला, 1 नंबर झाला, पण असं आतून पळण्यात आणि बाहेरून पळण्यात एक जमीन आसमान फरक आहे. परंतु या जोडीनं पाखरेनं तुमच्या आणि रायफलने दाखवून दिले की संबंध महाराष्ट्राला की काय करू शकते पब्लिकनं गाडी. आणि काय हा पायरा मागचाच तुम्ही कसा काय जमवला? हा पायरा म्हणजे कसं आपली एक आज 4 मैदान झालं गाडी पळती आणि झालं त्या मैदानात गाडी आपल्या गोलाला तोच आहे. त्याच्यामुळे आम्ही हाच पायरा ठेवला. त्या दिवशी गुरसाळ्याला 1 नंबर केलता. तीच अपेक्षा होती की आज गाडी आपली 1 नंबर करत, पण आपल्या नशिबात नव्हतं. कडेनं गाडी लागल्यामुळे 19-20 मध्ये झालं. कुठेतरी दहिगावकरांचा पाखऱ्या म्हटलं की एक समीकरणात आपण बघत आलो की मोठ्या मैदानामध्ये प्रत्येक वेळेस तो गोलाला जाईने काही ना काहीतरी करून दाखवतो. आज देखील पुन्हा एकदा 1000 गाड्यांमध्ये पळून कडनं पळून ती 11 नंबर तासातनं गाडी पळाली आणि गोलाची म्हणकरी हार जीत आपण म्हणतो 19-20 होत जर राहतं, त्याच्यामध्ये निकाल घेतला. काय सांगाल? निकाल घेतला म्हणजे कसं म्हणजे 19-20 तर होणारच आहे. कसं आहे 1000 गाड्या आहेत, हे सगळे टॉपची बैल आहे. ते यात कमी जास्त होणार आहे ना. आपलं कसं पब्लिकने गाडी जरा लागली आणि आपण तसं बघायला गेल्या वर्षी पण राहिलो होतो, यंदा पण राहिलोय. हे आपल्याला सगळ्यात मोठा अभिमान आहे की सलग 2 वर्ष आपण पेडगावचा गुलाल घेतलेला आहे. शेट एक समीकरण देऊया आपण पाखऱ्याला दहिगावकरांच्या की मोठ्या मैदानाचा मोठा बादशाह म्हणूया त्याला. कारण की ज्यावेळेस मोठं मैदान असतं त्यावेळेस तुमचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये करतोच. मैदान त्याने जेवढं मोठे मैदान झालते ना त्या मैदानात त्याचा गुलाल आहेच. कारण हिंद केसरी मैदान म्हणलं की तो सोडत नाही. म्हणजे आज 5व्या हिंद केसरी झाला. 5 म्हणजे आजपासून तो पंचम हिंद केसरी म्हणू शकतो आपण. मित्रांनो, या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये दहिगावकरांचा पंचम हिंद केसरी आज झालेला आहे. पाखऱ्या, काय सांगाल आज काय आनंद आहे तुमचा? गाडी पब्लिकनं पळाली. आनंद आपल्याला भरपूर आहे, भरपूर. म्हणजे एवढा आनंद मिळणं म्हणजे सगळ्यांच्याच नशिबात नाही. हे आपल्या नशिबात म्हणजे पाखऱ्याने घडवून आणलेलं आहे. आपलं नशीब लिहिलंय म्हणा थोडक्यात. आणि आज त्याला साथ दिली म्हणजे रायफल. हा, शिरसोडकरांचे रायफल. काय सांगाल? रायफल काय हा गेल्या वर्षीचा 1 नंबरचा मानकरी आहे. थोडं त्यांचं थोडं झालं असं मन नाराज म्हणा, पण पब्लिकने लागल्यामुळं. पण शेवटी नशीब आहे. नशीब, हा, नशीब की बात आहे शेवटी. आज तुमचे सहकारी भरपूर आलेत, म्हणजे एक समाधान मिळतं की बाबा आपले सहकार्यात आणि त्यात गुलाल मिळणं एक वेगळी गोष्ट असते. हे सहकारी आपल्या गावचे आहेत, ती पाहुणे आहेत, ती भरपूर लांब लांब आले. तर करमाळ्यातून आले, ते खाली टोनो टाकळे आहेत, अशी भरपूर लांब लांब आलेले आहेत. काय सांगाल आज दहिगावच्या पाखऱ्याने दाखवून दिले पब्लिकनं? काय सांगाल? 11 नंबर तासावर गाडी होती, 10 नंबर तासावर गाडी असते ना वाघाने 1 नंबर केला असता. परंतु सगळ्या महाराष्ट्राच्या मनामध्ये प्रेक्षकांमध्ये पळणे आणि आतमध्ये पळणं जमीन आसमान फरक आहे. प्रेक्षकांचा जल्लोष होता. पाखरे आणि रायफल पब्लिकनं पळाले. काय सांगाल त्या आनंद काय? गाडी पळाली पब्लिकनं, गाडी 1 नंबर पळाली. आज ड्रायव्हर कोण होते? सोन्या ड्रायव्हर रामेश्वर गाडीचा. सोन्याचं एक समीकरण. सोन्यात समीकरण म्हणजे कसं आपली जवळ 1.5 वर्ष झालं गाडी हातोय सोन्या. हा, कधी मध्ये जरा होतं जरा म्हणावं लागेल की पाखरे हातावर बसलाय म्हणायला लागेल. प्रत्येक वेळेस बघतो गाडी पासून देत नाही. आज पुन्हा एकदा प्रेक्षकांना हा दाखवून दिलं की त्याने गाडी पास नाही होऊन दिली. सेमी काढला त्यावेळेस मनामध्ये काय चाललेलं तुमच्या? सेमी काढला, ती पण सेमी म्हणजे 8 झालता. एक मोठा सेमी होता आणि त्यामध्ये निकाल घेतला. चांगला सेमी. आणि कसं आहे, मोठं मैदान असल्यामुळे सगळीच पळणार आहे ती. अशी बाबा कोणाचं कमी पळतोय कुणाचा जास्त पळतोय असं काही विषय नाही. कुठं फुटात, अर्ध्या फुटात ते होतच राहतं. कुठंतरी सलग आता 3 ते 4 मैदान आपण म्हणतो की ही जोडी पळत आली. अलीकडे आपण बघतो पहिला एक मैदान पण टिकत नाही, जोडी कंटिन्यू पळत आली. काय सांगाल? पळती गाडी आपली म्हणून आपण पळवतोय. आणि आज सलग 6 मैदानात गुलाल आहे. आजपासून पंचम हिंद केसरी झालाय तो. सगळ्या महाराष्ट्राला एक विनंती आहे की तो आजपासून पंचम हिंद केसरी महाराष्ट्र त्याला म्हणू शकतोय आपण. हा, म्हणू शकतो. ठीक आहे मित्रांनो, शेठ खूप साऱ्या शुभेच्छा असेल तुम्हाला. असंच तुमचं पाखऱ्या गावाचं नाव असेल, तुमचं नाव असेल, तुमच्या टीमचं नाव असेल, 100% राखत जाईल ही तुम्हाला शुभेच्छा राहील. धन्यवाद.